उडीदच्या आणि मुगाच्या डाळीचे वरण तर आपण नेहमीच करतो, पण आज मी एक रेसिपी बनवली आहे अख्खा मसुराची आमटी किंवा वरण। तर कशी बनवली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी वैशाली स्वागत करते तुमचं वैशाली हाऊस ऑफ क्रिएशनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथं मी अख्खा मसूर 4 शिट्ट्या घेऊन कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे। तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याला मिक्स करून घेऊया, म्हणजे तो एकसारखा असा पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल। आणि त्यानंतर रवीने इथं आपण त्याला घोटून घेणार आहोत, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी छान होते। तर इथं मी घोटून घेतले, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। आणि आता इथं पातेलं ठेवलं मी, पातेल्यात टाकायचे 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल। तेल गरम झालं की त्यात आपण टाकणार आहे 1 चमचा इतकी मोहरी। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचे जिरे। त्यानंतर मी इथं बारीक चिरलेला लसूण टाकणार आहे यामध्ये, आणि कढीपत्ता। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकलाय। हे छान आपल्याला असं परतून घ्यायचे, तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेणार आहोत आपण। कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत इथे छान मिक्स करून घेतलंय। 1 ते 2 मिनिटानंतर कांदा परतल्यानंतर त्यात टाकलाय 2 ते 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या। एकदा मिक्स करून घेऊया। मिरच्या छान परतून घ्यायच्या तेलात, आणि त्यात टाकायचा बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये, आणि छान परतून घ्यायचं आपल्याला। आणि त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। आणि त्यावर आपण 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया, म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान शिजला जाईल, मऊ होतो। 1 ते 2 मिनिटानंतर कांदा मस्त शिजलाय आणि टोमॅटो देखील असे थोडेसे मऊ झालेत। आता त्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। तर इथे टाकणार आहे मी हळद पावडर, त्यानंतर धना पावडर आणि लाल तिखट। हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। छान तेल सुटलंय, तुम्ही बघू शकता, मस्त असा कलर आलाय। आणि थोडीशी हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता त्यात टाकायचं आहे शिजवलेला अख्खा मसूर, आणि थोडंसं पाणी तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे। आणि छान मिक्स करून घेऊया पळीने। आणि याला आपल्याला छान उकळी काढायची आहे। इथे बघू शकता उकळी यायला सुरुवात झाली, आणि मस्त अशी उकळी आलेली आहे। एकदा चांगलं मिक्स करून घेते, असंच 1 ते 2 मिनिटासाठी उकळून घेऊया आपण। त्यानंतर गॅस मी इथं कमी केला आहे, आणि मस्त असं अख्खा मसूरची वरण किंवा आमटी इथे तयार झाली। आपण सर्व करूया, आणि तुम्ही देखील बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडणार। भातासोबत, चपातीसोबत खूप छान लागते। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।